नमस्कार, ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण तांदूळाची खीर बनवणार आहे। बऱ्याच जणांची खीर पातळ होते किंवा जाडसर होते किंवा खीरीचा गोडवा कमी जास्त होते, तर तुम्ही ज्योती हेल्दी आहार या व्हिडिओ प्रमाणे खीर कराल तर तुमची खीर कधीच चुकणार नाही। माझ्या व्हिडिओत दूध, साखर आणि तांदूळ यांचे प्रमाण बरोबर दिलेले आहेत। सण असो, पितृमोक्ष असो की समारंभ असो, ही फक्त 10 मिनिटात खीर तयार होते। चला तर सुरू करूया। मी येथे अर्धा लिटर दूध घेतले, 100 ग्रॅम साखर आणि छोट्या चम्मचने 3 चम्मच इंद्रायणी तांदूळ। या इंद्रायणी तांदूळाचा सेंट या खीरीत उतरते आणि खीर अप्रतिम लागते। तसे काही नाही, तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। सर्वात अगोदर तांदूळात पाणी घालून तांदूळ क्लीन करून घेऊ। आता या तांदूळाला मिक्सर पॉट मध्ये घालू आणि रवाळ बारीक करून घेऊ। हे बघा, आपले तांदूळ छान असे रवाळ बारीक झालेले आहे। एकदम जाडसरही नाही आणि एकदम बारीकही नाही। आता चिप्सर मध्ये 10-12 काजू, 8-9 बदाम आणि 10-12 पिस्ता याचे चिप्स पाडून घेऊ। आता गॅस ऑन करू आणि दूध गरम करून घेऊ। दूध गरम झालेले आहे। आता हे दूध साइडने ठेवू। आता गॅस ऑन करू आणि पॅन मध्ये 2 चम्मच तूप घालू। आता तूप आपले छान मेल्ट झालेले आहे। आता काजू, बदाम, पिस्ता याचे आपण चिप्स केले होते, हे तुपामध्ये घालू आणि मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिटे तुपात हलकेसे भाजून घेऊ। हे बघा, काजू, बदाम, पिस्ता आपले गोल्डन झालेले आहे। आता यामध्ये बारीक केलेले तांदूळ घालू आणि हे पण हलकेसे भाजून घेऊ। तांदूळ मात्र फक्त 2 मिनिट तुपात चम्मचने अलटपलट करायचा। तांदूळाचा कलर मात्र अजिबात बदलू द्यायचा नाही। आता 2 मिनिट झालेले आहे। तांदूळाचा कलर आपला अजिबात बदललेला नाही। गॅस मात्र लो मीडियम वर ठेवायची। आता घालायचं यात दूध। मी 2 चम्मच दुधात अर्धा तास केसर भिजत ठेवले होते। आता हे केसर दूध या खिरीमध्ये घालू। हे केसर दूध खिरीत घातल्याने खिरीला छान कलर येते आणि खिरीचा स्वाद पण छान येते। हे केसर दूध छान मिक्स करून घेऊ आणि तांदूळ दुधामध्ये छान मध्यम गॅसवर शिजू देऊ। खिरीत चम्मच फिरवत राहायचा। खिरीला टाकून कुठेही जायचे नाही, नाहीतर खीर आपली पॅनला लागू शकते। हे बघा, खिरीतला तांदूळ आपला छान शिजलेला आहे। आता यात घालू आपण साखर आणि हे मिक्स करून घेऊ। साखर घातल्याने आपली खीर थोडी पातळ होते, पण थोडी जाडसर येऊ देऊ। तुम्हाला खीर कितपत गोड हवी आहे तेवढी तुम्ही साखर कमी जास्त घालू शकता। खीर आपली जाडसर होत आलेली आहे। आता यामध्ये घालू आपण सुका खोबरकीस आणि हा खोबरकीस मिक्स करून घेऊ। यामध्ये थोडी चारूळ घालू, थोडी वेलची पूड घालू, थोडं जायफळ किसून घालू
जायफळ किसून घातल्याने आपल्या खिरीला खूप छान टेस्ट येते। आणि थोडं चिमूटभर मीठ घालू। मीठ घातल्याने कोणत्याही गोड वस्तूची छान टेस्ट वाढते। आणि छान हे मिक्स करून घेऊ। आता गॅस ऑफ करू। हे बघा आपली खीर छान जाडसर झालेली आहे आणि थंड खीर झाल्यानंतर आणखी जाडसर खीर होते, त्यामुळे गॅस आपण ऑफ करू आणि ही खीर एका बाउल मध्ये काढून घेऊ। आता या खिरीवर डेकोरेट म्हणून बदाम घालू। आणि थोडा पिस्ता घालू। हे बघा तांदूळाच्या खिरीला किती छान दाटसरपणा आलेला आहे। ही तांदूळाची खीर चपाती बरोबर किंवा पुरी सोबत खायला भन्नाट लागते। अशाच नवनवीन रेसिपी बरोबर पुन्हा भेटूया। त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।